नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा धर्मवीर आनंद दिघे यांचे जुने विश्वासू सहकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांचे ते वडील होते. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. घोडबंदर पट्ट्यातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना खऱ्या अर्थाने वाढवली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप ओवळेकर यांनी शिवसेना पक्षामध्ये सक्रिय सहभाग घेतला. सुरुवातीला म्हणजेच 1968 साली शाखाप्रमुख म्हणून शिवसेना पक्षातून आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. अन्यायाविरोधामध्ये आवाज उठवणे, शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणे, शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे इत्यादींसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रभागामध्ये सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणात आयोजन देखील ते करत होते. तसेच अनेक आदिवासी बहुल भागातील लोकांना स्वखर्चातून कामं करून दिली आहेत. घोडबंदर परिसरातील दानशूर व्यक्ती म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. शिवसेनेच्या फुटीनंतर दिलीप ओवळेकर यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला साथ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दिलीप ओवळेकर यांच्या अचानक सोडून जाण्याने घोडबंदर विभागातील शिवसेना पक्षाची मोठी हानी झाली असून त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. आज ओवळा येथे अंत्यदर्शनाकरिता त्यांना ठेवण्यात आलं होतं. अंत्ययात्रा काढून टाकरडा परिसरामध्ये भावपूर्ण वातावरणामध्ये दिलीप ओवळेकर यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार, अभिनेते मंगेश देसाई, सचिन जोशी, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, पवन कदम, ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मनेरा, शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, नगरसेवक प्रशांत जाधवर, नगरसेवक सुहास देसाई, नगरसेवक विक्रांत तांडेल, ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, कमलेश चव्हाण यांसह असंख्य सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्ते दिलीप ओवळेकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे. हे आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय दुःखद घटना आहे. खरं म्हणजे दिलीप ओवळेकर सारखे कार्यकर्ते मिळणं फार दुर्मिळ आहे आणि आनंद दिघे साहेबांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता, कुठलंही पद नको म्हणणारा असा हा कार्यकर्ता. आनंद दिघे साहेब त्याच्या मोटरसायकलवर पण बसायचे आणि हेही आपण सगळ्यांनी पाहिलंय. दिघे साहेबांचं जीवापाड प्रेम दिलीप ओवळेकर यांच्यावर होतं आणि दिघे साहेबांना सर्वस्व मानणारा हा कार्यकर्ता आज आपल्यात नाही. खरं म्हणजे मध्ये मला भेटले होते त्यावेळेस नेहमी भेटल्यानंतर त्यांचं एक वेगळं आगळं जे काही भावना, प्रेम या ठिकाणी जाणवायचं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तर एवढा आनंद त्यांना झाला होता की त्यांनी माझ्याजवळ ज्या भावना व्यक्त केल्या त्या मला आताही आठवतात. माझ्या कानी त्यांचे शब्द आहेत की खऱ्या अर्थाने एक आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री होतो हे त्यांना अगदी आनंद त्यांचा गगनात मावेनासा होता. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. खरं म्हणजे दिलीप ओवळेकर ज्या महापालिकेचे निधी वगैरे हे सगळं सोडून स्वतःच्या पैशाने रस्ते करणं, स्मशानभूमी करणं, लोकांना सोयीसुविधा देणं, हे सगळं दिलीप ओवळेकरांनी करताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आगळा वेगळा एक समाजसेवक
दिलीप ओवळेकरांच्या रूपाने या भागाला मिळाला होता आणि काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण दिलीप ओवळेकर यांच्या रूपाने पाहिलं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचे काम करत असून गडाचे पावित्र्य आणि त्याचबरोबर संवर्धन करत गडाची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे, तोफगाडे, स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक तन मन धन लावून काम करत आहेत. दुर्गसेवकांचे गडावर तसेच तेथील वस्तूंवरती लक्ष ठेवून तेथील वेळोवेळी गडकिल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचं काम करत आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि संस्थापक श्रमिक गोजमंगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोफगाडे बनवून काही वर्षापूर्वी नवसंजीवनी देण्यात आली. या संवर्धनाकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी तात्काळ परवानगी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफगाडे सुव्यवस्थित राहण्याकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीने तोफगाड्यांना स्वच्छ करून त्यांचे पावसाच्या पाण्यापासून झीज होऊ नये, खराब होऊ नयेत याकरिता शाकारणी करण्यात आली. सदर मोहिमेत तोफांना निळ्या, चंदेरी, तैलीय रंगाने तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगाने रंगवण्यात आले आहे. दरवर्षी पद्धतीने या तोफगाड्यांना शाकारणी करण्यात आली येते, तसं दुर्गसेवक आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे अध्यक्ष महेश विनरकर यांनी सांगितले. यावेळी संगीता जाधव, संजय सडजी, भावेश शार्दूल, साई जाधव दुर्गसेवक यांच्या प्रयत्नाने तोफा व तोफगाड्यांना नवसंजीवनी देण्यात आलेली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह उपअधीक्षक भवर हे देखील उपस्थित होते. तर आमदार संजय केळकर यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दुर्गसेवकांचं कौतुक केलं. अमेरिका येथील न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये 28 आणि 29 मे 2026 रोजी आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांचे जागतिक चर्चासत्र झाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान TJSB सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष शरद गांगल यांना मिळाला. या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय पटलावरती भारतीय सहकार क्षेत्राची दखल घेतली गेली आहे. ठाणेकर शरद गांगल यांचा सहभाग समस्त ठाणेकरांसाठी गौरवास्पद आणि TJSB सहकारी बँकेसाठी अभिमानास्पद ठरला आहे. या परिषदेत जनता सहकारी बँकेचे पुणेचे अध्यक्ष रवींद्र हेही सहभागी झाले होते. जागतिक स्तरावरती सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह बँकिंग असोसिएशनद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं.
भारतीय नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन ICAने शरद गांगल यांना विशेष निमंत्रण पत्र पाठवून आमंत्रित केलं होतं. सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी हा परिषदेचा केंद्रबिंदू होता. या 2 दिवसीय उच्चस्तरीय जागतिक परिषदेमध्ये सहकारी बँका आणि क्रेडिट युनियन्सच्या माध्यमातून शाश्वत वित्तीय प्रणाली कशी उभारता येईल यावरती विचारमंथन झाले. सहकारातून समाधिष्ठत आणि शाश्वत विकास यावरती परिषदेमध्ये भर देण्यात आला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावरती स्पर्धात्मक बनण्यासाठी वित्तीय सहाय्य करून त्यांचे सक्षमीकरण, शेतकरी आणि महिला उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवणे, समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहामध्ये आणणे आणि मध्यमवर्गीयांची घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी मध्यमवर्गीय सुलभ गृहकर्ज उपलब्ध करून देणे यावरती चर्चा झाली. नाशिक बरोबरच अनेक ठिकाणी बंडखोरांमुळे महायुतीमध्ये गोंधळ असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपलं होम ग्राउंड असलेल्या ठाण्यामध्ये निवडणुकीआधीच विजयी पताका फडकवलेली आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामधून ठाणे विधान परिषदेच्या जागेवरती शिवसेना उमेदवारांचा बिनविरोध विजय झालेला आहे. आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने या मतदारसंघामध्ये केवळ शिंदेंच्या शिवसेनेचाच उमेदवार रिंगणामध्ये असल्याने त्यांचा बिनविरोध विजय झाला आहे. शिंदेंच्या पक्षाचे आमदार रवींद्र फाटक हे आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने बिनविरोध विजयी झाले आहेत. फाटक यांचा हा विजय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी असल्याचं मानलं जाते. याच मतदारसंघातून पूर्वी ज्या प्रकारे भाजपाचे वसंत डावखरे यांचा विजय झाला होता तसाच हा विजय आहे. शिवसेनेने वसंत डावखरे यांना त्यावेळी मदत केली होती, तशाच प्रकारे माझा विजय झालेला आहे असं मत रवींद्र फाटक यांनी व्यक्त केलं. ज्यावेळेस मी उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलो होतो त्यावेळेस भाजपाच्या इतर नेत्यांना कामं असल्यामुळे ते उपस्थित नव्हते. त्या सर्वांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. भाजपामध्ये कुठेही नाराजी नव्हती असं फाटक यांनी म्हटलंय. आघाडीने जो उमेदवार दिला होता त्यामध्ये विजय हा आमचाच होता हे आकडेवारीनुसार सर्वांना दिसत होतं असं यावेळी आमदार रवींद्र फाटक म्हणालेले आहेत. महाविकास आघाडीमधील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी सुटला. इथून अभिजित पवार यांनी उमेदवारी जाहीर झालेली होती, मात्र आज त्यांनी उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी अचानक मागे घेतलाय. ठाणे पालघर मतदारसंघामध्ये महायुतीचाच विशेषतः भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं मजबूत संख्याबळ आहे. महाविकास आघाडीने फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिला असल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळेच मतदानापूर्वीच अभिजित पवारांनी माघार घेतली आहे. यावेळी रवींद्र फाटक यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये फटाके फोडत एकमेकांना पेढे देखील भरवण्यात आले. यावेळी रवींद्र फाटक यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महाराष्ट्रातले सर्व ठाणे जिल्हा पालघरचे सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे ही मला संधी मिळाली. नाही बघा, जेव्हा महायुतीचा फॉर्म भरला गेला तेव्हा महायुतीकडे संख्याबळ ऑलरेडी आहे आणि विजय 100% महायुतीचा होता. त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे किंवा महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नव्हतं. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सन्माननीय कैलासवासी वसंत डावखरे साहेब जेव्हा उभे राहिले होते तेव्हा 2-3 वेळा महायुतीने माघार घेतली होती, त्यांना पण बिनविरोध दिलं होतं. त्याच पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीकडे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन. मला वाटतं इलेक्शन आलं का हा विषय येतो, पण आम्हाला वाटतं महायुतीकडे एवढं संख्याबळ 90% संख्याबळ होतं विजयाचं, तर घोडेबाजार व्हायचा संबंधच नाहीये. आणि त्याच्या माध्यमातून जर घोडेबाजार होतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलं नसतं. पण म्हणून वाटतं घोडाबाजार तिकडे होणार. तर मला असं वाटतं की बाबा महायुतीकडे बीजेपीकडे संख्याबळ, पण महायुतीची सीट होती, शिवसेनेची सीट होती आणि मी तिथे रनिंग आमदार असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी ही सीट शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेकडे घेतली आणि शिवसेनेच्या माध्यमातून ही सीट 100% महायुतीकडे आल्यामुळे महायुतीचा विजय नक्की होता. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 सीट आहे. 17 सीटमध्ये पहिल्यांदाच ठाणे आणि पालघरचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लागला, म्हणून शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन. बघा, महायुतीचा विषय, महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब याच्यात मार्ग काढून नक्की म्हणजे आपला हा विषय सुरू होतो. बघा, ह्या पालघर आणि ठाण्यामध्ये मी काम करत होतो. नगरपालिकेच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना गेल्या टर्ममध्ये मी काम करत असताना विधानसभेच्या माध्यमातून लक्षवेधी असेल, प्रश्न उत्तर अशा मुद्द्यातून हा विषय मांडत असतो. त्याच पद्धतीने मी ठाणे आणि पालघरमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करेन.
महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली वागळे विभागातील अमराठी भाषिक वाहन चालक यांना मराठी शिकवणी वर्ग उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पवनपुत्र सामाजिक सभागृह शिवसेना शाखा जयभवानी नगर येथे संपूर्ण वागळे इस्टेट परिसरातील स्थानिक रिक्षा टॅक्सी चालक बांधवांसाठी भव्य मराठी भाषा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या माध्यमातून उपस्थित बांधवांना मराठी भाषेचे महत्त्व, त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील उपयोग तसेच मराठी भाषा शिकवल्यामुळे रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मराठी भाषेमुळे कोणाच्याही रोजगारावरती परिणाम होणार नाही, तर उलट महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि समाजाशी अधिक नातं घट्ट निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी दिला आहे. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे समन्वयक डॉक्टर प्रदीप ढवळ, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश भगुरे, अभिनय कट्ट्याचे संचालक कोमसाप, ठाणे जिल्हा राज्य परिवहन विभाग समन्वयक शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, नगरसेविका यज्ञा भोईर, परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव, एकता रिक्षा टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष राजू गजमल, इतर पदाधिकारी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवशांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय सिंह यांनीही यावेळी उपस्थित राहून रिक्षा टॅक्सी चालकांना मोलाचं मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रिक्षा टॅक्सी चालक बांधवांचा उत्साह, मराठी भाषा शिकवण्याची जिद्द आणि नवीन ज्ञान आत्मसात करण्याची तळमळ पाहून मन आनंदित झाले. त्यांची ही सकारात्मक वृत्ती आणि परिश्रम निश्चितच महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये महत्त्वाचं योगदान देतील याची खात्री वाटते. या कार्यक्रमाविषयी बोलताना डॉक्टर प्रदीप ढवळ, एकनाथ भोईर आणि विनय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. या आमच्या सगळ्या काम करत असताना एक वेगळा इतिहास रचेल याचा आम्हाला अभिमान वाटेल असं काम होईल. धन्यवाद सर. खरं तर ढवळ सरांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो की ज्या पद्धतीनं हा सिलेबस डिझाईन झाला, ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला सामावून घेतलं याच्यामध्ये प्रत्येकाला. त्यानंतर इथले जे शिक्षक असतील, आता प्रशिक्षक म्हणून आमच्या डॉक्टर हर्षदा लेखिते मॅडम आणि आपल्या लाडक्या एकता भोईर मॅडम यांचा देखील, नगरसेविका यज्ञा भोईर यांचा देखील इथे खूप खूप स्वागत आहे. ओके. मी प्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांचाही आभार व्यक्त करेल. आणि त्याचबरोबर विशेष आभार आमचे ढवळ सर, हे आमचे मित्र आहेत, परंतु आज त्यांनी माझ्या विभागामध्ये प्रथम न्याय द्यावा म्हणून त्यांनी मला पहिला फोन केला आणि त्यांनी सांगितलं आपल्याला प्रशिक्षण वर्ग सुरू करायचा आहे. त्यांचेही मी विशेष करून आभार व्यक्त करेल. आणि माझ्या या वागळे स्टेटमध्ये परिसरामध्ये राहणारे रिक्षा चालक असू द्या, तो मालक असू द्या, त्याचा परमिट रद्द होऊ नये, त्याचा लायसन रद्द होऊ नये म्हणून प्रशिक्षण वर्ग शासनाच्या माध्यमातून हे सुरू करण्यासाठी आणि कोकण मराठी साहित्य संमेलन आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून हे जे आज या ठिकाणी पुढे होऊन सर्वसामान्य जे रिक्षा चालक आहेत, ते अमराठी आहेत, त्यांना मराठी कशी यायला पाहिजे, मराठीमधून ते कसे पास व्हायला पाहिजेत, या प्रकारचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि त्यांनी जी विडा उचलला. त्या महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे हे अगदी सगळीकडे ते क्लास सुरू आहेत. आणि त्यामध्ये आपल्या या जय भवान नगरमध्ये आज आम्हाला तुम्ही संधी दिली. आमच्या या परिसरातल्या रिक्षा चालकांना उद्या ते त्यांच्या उदाहरणावर कुठली गदा येणार नाही. त्यामुळे मी आपले आभार व्यक्त करतो आणि या सर्वच रिक्षा चालकांना आणि मालकांना मी आवाहन करतो, आपण या, शिका, परीक्षा द्या, परीक्षेचा पेपर सोडवा. ऑलरेडी पेपर फोडलेला आहे, पण तरीही पेपर सोडवा आणि पास व्हा. आपला उदाहरण जो काय आपण करता तो कायमस्वरूपी चालू राहू द्या, हेच मी आज या प्रसंगी सांगेन. कारण मी माझ्या प्रभागामध्ये, विभागामध्ये सगळीकडे बॅनर्स, त्याचबरोबर त्यांना हँडबिल्स घरी वाचण्यासाठी सर्वांना मी दिलेले, छापायला दिलेले आहेत, त्या येतील तेही मी त्यांना पोच करणार आहे. आणि या ठिकाणी आजपासून
हा केंद्र सुरू झाला म्हणून जाहीर करतो. महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा म्हणून हे प्रशिक्षण वर्ग 1 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील परप्रांतीयांसाठी जे अमराठी आहे त्यांना मराठी बोलताना फारसा अवघड होतो. खरं म्हणजे परमिट घेतेवेळी किंवा लायसन घेतेवेळी ते कायद्यामध्येच आहे की त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे. जसं एखाद्या राज्यामध्ये IAS ऑफिसर जो येतो त्याला जसं मराठी बोलणं कंपल्सरी आहे, तसे आमच्या या वाहन चालकांना रिक्षा असेल, टॅक्सी असेल, ओला असेल, उबेर असेल, यांना देखील मराठी आलं पाहिजे यासाठीचे कायद्यामध्ये आहे. पण हे अनेक वेळा अंमलबजावणीत येत नव्हतं. अनेक वेळा विनाकारण भांडणं होत होती, पोलीस केस होत होत्या. अशा वेळी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर परिवहन मंत्री यांनी जो तोडगा काढला, आपण अनेक दिवस हे सगळा वाद ऐकतो. हा काही राजकीय वाद आपल्या त्यात शिरायचा नाहीये, पण काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून परिवहन विभागाने अगदी 15 प्रश्न तयार केलेले आहेत की जे 15 प्रश्न व्यवहारातले आहेत. जे रिक्षा चालक असतील किंवा टॅक्सीवाले असतील, हे आपल्या गिरायकांशी बोलतेवेळी, आपल्या कस्टमरशी बोलतेवेळी मराठी संवाद साधावा. आणि त्यासाठी 15 प्रश्न आपण 4 दिवसात शिकवणार आहोत. ते शिक्षण माझ्याकडे असणाऱ्या जवळजवळ 4000 शिक्षक कोकण मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्रभर काम करत आहेत. आज अनेक शिक्षक इकडे आहेत. MA MCOM झालेले निवळ तेवढं उपयोगाचं नाही, तर या सगळ्या परप्रांतीयांना सोप्या भाषेमध्ये आपण हे कसं पाठ करून घेता येईल हा प्रयत्न यातनं होणार आहे. आणि शेवटच्या 4थ्या दिवशी त्यांची ओरल होईल आणि ओरल झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल की जे प्रमाणपत्र त्यांच्या लायसन्ससाठी, रिन्युअलसाठी हे बंधनकारक असणार आहे. अशा प्रकारचं हे सगळं नियोजन सुरू आहे. आणि या इथे आदरणीय आमचे मित्रवर्य एकनाथ भोईर साहेबांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अति पोटतिडकीने ही माझी बांधव आहेत यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे, याला प्रयत्न केले पाहिजे. या सगळ्यांनी जे काही प्रयत्न केले आहेत ते कौतुकास्पद आहे. गेले 2 दिवस अनेक ठिकाणी मी फिरतोय, अनेकांशी बोलतोय की या संधीचा फायदा घ्या. आता तुम्हाला मोफत आहे, 15 ऑगस्ट नंतर मोफत मिळणार नहीं। शिव परिवार के माध्यम से मराठी को लेकर के पिछले कई महीनों से मराठी पाठशाला कार्यक्रम चालू है और जितने भी हिंदी भाषी हैं उनको लेकर के अपना उद्देश्य है कि सब मराठी सीखें। हम हमारी कर्मभूमि है। उसी कड़ी में जो महाराष्ट्र शासन परिवहन विभाग का जो निर्णय आया, जिसके माध्यम से सभी लोगों को शासन की तरफ से जो कि मराठी सिखाई जा रही है और इन सब का सारे हिंदी भाषी स्वागत करते हैं। महाराष्ट्र हमारी कर्मभूमि है और सभी के सभी रिक्शा चालक भाई मराठी भाषा को सीखेंगे भी, समझेंगे भी, बोलेंगे भी, ये संकल्प लेते हुए आज का हमारा पहला दिन कार्यक्रम शुरू हुआ है। यह कार्यक्रम हमारे आज जो है कि महाराष्ट्र शासन परिवहन विभाग और कोकण साहित्य परिषद के संयुक्त विद्यमान से जो का पहला केंद्र यहाँ पर शुरू किया गया है, जिसके लिए मैं हमारे प्रदीप डबल सर और हमारे दादा एकनाथ भोईर का बहुत धन्यवाद कहूँगा कि ऐसे कार्यों में जिसमें एक आम जनमानस को जरूरत है, इनका पुढाकार है। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आभार। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।